माझ्या प्रिय शेतकऱ्यांनो, कृषी विद्यापीठं, सरकार, गुगलवर मिळणारी माहिती, तज्ज्ञ हे सगळ्यांचा उपयोग करा, नाही असं नाही. परंतु मातीशी प्रामाणिक राहणारा, मातीवर प्रेम करणारा, मातीचा पोस, त्याचा कस, पोत आणि कस आणि मातीशी बोलणारा तुमच्या इतका अनुभवी कोणीही नाही. स्वतःला कमी लेखू नका. खूप ज्ञानी लोक काय सांगतात ते क्लायमेट चेंज, वातावरणातला बदल, निसर्गाच्या लहरी आणि हवामान अंदाज हे सगळं जे वापरायचं वापरा. पण खरा तुमचाच मेंदू, तुमचंच ज्ञान, तुमचाच अनुभव ह्याच्यातच तुम्ही सर्वोत्कृष्ट आहात. कारण प्रत्यक्ष जमिनीत काय घडतं हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, आधुनिक तंत्रज्ञान वापरायचंच, पण थोडक्यात तुमची मेंदूशक्ती, तुमचं मनोबल आणि तुमचा अनुभव हीच तुमची संपदा आहे, संपत्ती आहे. ठीक आहे. त्यामुळे आता हे जे अस्मानी आणि सुलतानी संकट आहे, सुलतानी म्हणजे सरकारी संकट आहे, ते येथील पथकं, केंद्राचं पथक येईल, राज्याचं पथक येईल, रिपोर्ट जाईल, ते होत राहील. त्यांच्यावर अवलंबून राहू नका. तुम्ही स्वतः स्वयंभू आहात. तुमच्याकडे 3 एकर 5 एकरमध्ये तुम्ही जर सोयाबीन लावला असेल आणि समजा उद्या असं झालं की सोयाबीनचं पीक वाया जाणार असेल आणि आत्तापर्यंत तुमचं जर समजा 5 वर्षातलं सोयाबीनचं पीक चांगलं विकलं गेलेलं आहे किंवा या खरीपचं चांगलं तुमचं विक्री झालेली आहे, यांचे आर्थिक व्यवहारचे रेकॉर्ड तयार करा. म्हणजे तुम्ही तुमच्या जमिनीचा पोत, कस, धान्य, त्याची क्वालिटी, त्याच्या विक्री याचे एक्सेल शीट आणि कोणाकडून बनवून घ्या. आजकाल मुलांना गावामध्ये कम्प्युटर येतो, तुम्ही स्वतः मराठी भाषेत शिकू शकता. सामान्य गोष्टीत हे काही अवघड नाही, मोबाईलवर करता येईल तुम्हाला. आता ह्याचा फायदा काय होईल की उद्या समजा तुम्ही मुलीचं लग्न आहे, ठीक आहे, किंवा घराचं काही काम आहे आणि शेती वाहून गेली अचानक पुरामध्ये, तर सरकार पीक विम्याचे पैसे किती देईल, मदत किती करेल, हा नंतरचा विषय आहे. सर्वात फायदा आता काय होणार आहे की आपलं हे पीक किती येणार होतं, त्याचं मूल्यांकन किती आहे बाजारभावाप्रमाणे, आणि तुम्ही त्याला हे कोणाला विकता. तर तुम्ही आता बिझनेससारखा विचार करायला लागा. क्रेडिट लाईन वाढवायची आपली. क्रेडिट तुम्हाला ह्याच्यावर घेताल की मला अधिक बियाणं लागणार आहे, शेतीचा हा लागणार आहे आणि पुढच्या शेतीमध्ये तुम्हाला मी इन्स्टॉलमेंट देईल. म्हणजे काय झालं की जसा उद्योग आहे ना, म्हणजे 80च्या दशकामध्ये शेतकरी आंदोलन जे सुरू झालं शरद जोशींचं, त्यांनी हे सिद्ध केलं होतं की शेती हा प्रॉफिटेबलमध्ये कधीच होऊ शकत नाही, कारण शेतीला बिझनेससारखं ट्रीट केलं जात नाही. तुम्ही आता तुमची शेतीला बिझनेससारखं बघायला लागा. त्याचं व्हॅल्युएशन, त्याचं मूल्यांकन, त्याचा फोरकास्ट हे सगळं मराठी भाषेत, सामान्य ग्रामीण भाषेत तुम्हाला शिकता येईल. एवढं तंत्रज्ञान आता आहे, लोक आहेत, त्याचा उपयोग करून घ्या. तुमचा अनुभवासारखं कोणाकडेही ज्ञान नाही, फक्त तुम्हाला ह्या तंत्रांची, कौशल्यांची जोड द्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला जरी नुकसान झालं तरी तुम्हाला त्याच्यातून मार्ग काढता येईल.